नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय दिला. तो खटला फार वर्षापासून प्रलंबित होता, पण त्याचा निकाल देण्यात आला. त्यात असं म्हटलेलं आहे की बौद्ध ईसाई यांच्यामध्ये ज्या हिंदू जाती कन्वर्ट झाल्या त्यांना यापुढे आरक्षण मिळणार नाही. म्हणजे बौद्ध, ईसाई आणि मुस्लिम या धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात दलित, गरीब, OBC, SC, ST ह्या जाती धर्म परिवर्तित झाल्या. त्यांनी तो धर्म स्वीकारला, पण त्यांना आजपर्यंत भारतीय घटनेप्रमाणे जे काही आरक्षित जागा होत्या त्यांचा लाभ त्यांना मिळत होता. मग ते नोकऱ्या असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणामध्ये सवलती असतील, हे सगळं त्यांना आजपर्यंत मिळत होतं. पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आलं की इतर धर्मात गेल्यामुळे ते धर्म ह्या देशातले नसल्यामुळे त्यांना अल्पसंख्याक वर्गात सामील करता येणार नाही, कारण ते ह्या देशातले आदिवासी, दलित, मूळ निवासी नाहीत. म्हणून त्यांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देता येणार नाही. कारण बाकी धर्म हे मुळात असं म्हणतात की आमच्या धर्मात जाती नाहीत. मग यांच्या धर्मात जाती नाहीत तर मग मुस्लिम झालेल्या दलिताला आरक्षण कसं द्यायचं, ख्रिश्चनमध्ये गेलेल्या OBCला आरक्षण कसं द्यायचं हा प्रश्न आहे. पण हा प्रश्न काँग्रेसने तसाच ठेवला. त्यावेळेस काँग्रेसने हा प्रश्न मिटवायला पाहिजे होता. ज्या धर्मांतरित झालेले लोक आहेत त्यांचं आरक्षण काँग्रेसच्या काळात बंद झालं पाहिजे होतं, पण ते काँग्रेसने केलं नाही. कारण मुळात धर्म बदलणाऱ्या जातींना आरक्षण देऊन काँग्रेसने एक प्रकारे धर्म बदलणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं. कारण धर्म बदलल्यावर त्यांना राखीव जागांचा लाभ मिळत गेला. जर त्यांना धर्म बदलल्यावर त्यांच्या राखीव जागा तशाच राहत असतील तर मग त्यांनी धर्म का बदलू नये. त्यांनी धर्म आनंदाने बदलला आणि आपला घटनेप्रमाणे जे राखीव जागा आंबेडकर साहेबांनी दिल्या होत्या त्यांना लाभ आजपर्यंत भेटत गेला, पण यापुढे तो भेटणार नाही. तेव्हा ते धर्म बदलताना 10 वेळा विचार करतील. आपण जर धर्म बदलला तर आपल्याला राखीव जागा मिळणार नाहीत. आणि ही गोष्ट एकदम उत्तम या देशाच्या स्थैर्यासाठी, या देशाच्या सुरक्षेसाठी आणि इथला जो दलित समाज आहे, इथला ज्यांना ज्यांना राखीव जागाचा लाभ मिळतो त्या समाजाला त्या जागांचा जास्तीत जास्त लाभ होईल. आणि मग एकंदरीत भारतीय घटनेनुसार खरं तर तो लाभ योग्य प्रकारे ह्या लोकांना मिळेल आणि भारत एक संघ आणि ह्या देशात धर्मांतरित होणाऱ्या लोकांची संख्याही कमी होईल. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. याबद्दल आपण सुप्रीम कोर्टाचं एक वार अभिनंदन जरूर केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने हे फक्त BJP ह्या पक्षामुळे शक्य झालं. त्यांनी ज्या पद्धतीने हा खटला चालवला त्याला आज यश आलं. काँग्रेसच्या काळात हा खटला उभा राहिला नसता, कारण त्यांना हे कधी घडू द्यायचं नव्हतं. नमस्कार.